अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक शिष्टमंडळ सध्या सपकाळांच्या भेटीला येतंय। या शिष्टमंडळामध्ये मकरंद आबा पाटील आणि माजी मंत्री धनंजय मुंडे देखील असल्याचं समजतंय। हे शिष्टमंडळ सपकाळांची भेट घेऊन बारामतीमधली जी पोटनिवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी या अनुषंगाने विनंती सपकाळांना करणार आहेत। पण अनेक घडामोडी आधीच या सगळ्या अनुषंगाने घडत असल्याचं पाहायला मिळालेलं होतं। सुनेत्रा पवारांचा सपकाळांना झालेला फोन, मुख्यमंत्र्यांनी सपकाळांना केलेला फोन आणि अशी देखील एक बातमी समोर आलेली होती की शरद पवार यांनी स्वतः मल्लिकार्जुन खरगे यांच्या सोबत फोनवरनं संवाद साधून त्यांना पोटनिवडणूक मधनं आपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केलेली होती असं सूत्रांकडनं समजतंय। या सगळ्या घडामोडी एकीकडे घडत असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचं शिष्टमंडळ सुद्धा सपकाळांच्या भेटीला जात आहे। खासदार सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसला बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी विनंती केलेली आहे। एक्सवर त्यांनी या संदर्भातली एक पोस्ट केलेली आहे। आपल्या पोस्टमध्ये सुप्रिया सुळे काय म्हणतात आपण ते देखील पाहूया। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लागलेली आहे। यापूर्वी अजितदादांनी काँग्रेससोबत खांद्याला खांदा लावून काम केलंय। आपल्या पक्षासोबत त्यांचे नेहमीच सौहार्दाचे संबंध होते। या पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होणं ही अजितदादांना आदरांजली ठरेल। तरी माझी काँग्रेस पक्षाला नम्र विनंती आहे की कृपया आपण आपला उमेदवार मागे घेऊन ही निवडणूक बिनविरोध करावी। अशा आशयाची ही एक्स पोस्ट आता सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।